हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 14 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे उत्तराषाढ नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वरियान योग आहे. सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनंतर परिक योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, मिष्टीकरण आहे. सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनंतर भाऊकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 49 मिनिटांनंतर बालव करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राशी बदल करत आहे. कुंभेतून तो मीन राशीत प्रवेश करणार आहे आज मध्यरात्री 1 वाजून 2 मिनिटांनी. याचा पुण्यकाळ मित्रांनो, उद्याचा सूर्योदय ते दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये आपल्याला सूर्यासंबंधी सर्व धार्मिक कृत्य कर्मकांड करायचे आहे मित्रांनो. मंत्र जप करा, सूर्याला अर्घ्य द्या, तसेच काही दान धर्म देखील करा मित्रांनो. ज्या अशा कर्मकांडाने आपल्या नावे पुण्य जमा होण्याची शक्यता राहते मित्रांनो. यासाठी जास्त प्रभावशील म्हणजे आपण जर दररोज सूर्यदेवतेला सूर्योदय गायत्री मंत्राने अर्घ्य देत असाल तर उत्तम मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून घ्यावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. अन्यथा तशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. आता अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतात हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे शत्वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंबोदे भारत वर्षे भारत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे मंद वाजते उत्तराषाढ नक्षत्रे वर्यान योगे रिष्टी करणे दशमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया.
यात धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14 आणि 15. मित्रांनो, डोहाळ जेवणासाठी या मासामध्ये मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी जावळ काढण्यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 15. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 15 आणि 16. मित्रांनो, वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 16. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही प्राणप्रतिष्ठेची देवतांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा अत्यंत गरजेची असते. ही प्राणप्रतिष्ठा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि देवकाळामध्ये करा. तेव्हाच याचा जास्त प्रभाव राहणार. आणि पुढे ह्या प्राणप्रतिष्ठित मूर्ती जागृत राहण्यासाठी आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे. तो जर आपण घेणार नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन वाहत्या पाण्यात करावं लागते. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांगाचा संपर्क साधा आणि मगच आपल्या साठी आपल्या जन्मकुंडलीतून आपण योग्य तो मुहूर्त निवडावा. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये सकाळी 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. यामध्ये आपण रेग्युलर कामे करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला पैसे येण्याची शक्यता राहील. एकादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याला सोडून आपल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान वा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, रवी राशांतर होत आहे याची सविस्तर माहिती वर आलेली आहे. मित्रांनो, उद्या पहाटे 4 वाजून 49 मिनिटांतर घबाड युगाला सुरुवात होईल. हा घबाड युग अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी. मित्रांनो, कुठल्याही कामाचा मोबदला आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर जे आहे तेच आपल्याला करावे लागतील. नव्याने सुरुवात करता येणार नाही. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या काळात विशेष किंवा महत्वाची कामे करू नये. रेग्युलर जी कामे तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिव शंभो.